नमस्कार. आज मांडोगण फराटा येथे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणीही नागरिकांची ग्रामस्थांची झालेली गर्दी विविध योजनांसाठी या आधार केंद्राची आवश्यकता असते आणि या आधार केंद्र या ठिकाणी जमलेले हे ग्राहक नागरिक यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. हो, काय कामासाठी आलात आपण सांगा. आधार कार्ड लिंक करायला. आधार कार्ड लिंक कोणत्या योजनेसाठी हवं आहे आपल्याला? लाडक्या बहिणीच्या. मग आपण इतकी मुदत असताना लेट का झालात? काम कापसा यायची होती, शेतातली कामं होती. बरं, याला आपण शासनाकडे काय मागणी करू शकताय? शासनाकडे करायची 30 नोव्हेंबर पर्यंत मागणी. तहसीलदारांशी आम्ही आत्ताच आपली मागणी सांगितलेली आहे. त्यांनी पुढील प्रयत्न करू असं सांगण्यात आलेलं आहे. आपली मागणी खूप छान आहे. तरी पहा, मांडोगण फराटा परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे सुरू आहेत आणि त्यामुळे महिलांना या आधार केंद्र जे असतं त्याचा वेळ 5 वाजेपर्यंतच असतं आधार केंद्राचं कामकाज चालू. त्यामुळे अनेक महिलांना यापासून संपर्कापासून दूर राहावं लागतं अशी त्यांनी माहिती सांगितली. आपण कोणत्या कामासाठी आलात सर? काय कामासाठी आलात आपण? आधार कार्ड. कोणती योजना घ्यायची आपल्याला? म्हणजे शेतीची घ्यायची का कोणती घ्यायची? सर, आपण कोणत्या योजनेसाठी आलात? लाडक्या बहिणीसाठी. कोणाचं आहे आपलं? नाही, काय अडचण नाही. राजा, आपण फोटो अपडेट करायचा आहे. फोटो अपडेट. अरे मग आता सध्या आज महिलांचं काम काय, उद्या बी तो करू शकला असतं ना, लाईनला उभा राहून त्रास करू. हां, कॉलेजला बाहेर आहे. अच्छा, म्हणजे बाहेर कुठे आहेस? बारामध्ये. मग इतक्या दिवस करून घ्यायचा ना. राहायला कुठे आहेस? गावातच मांडव. अच्छा, अजून एक सेवा केंद्र पाहिजे. अशी मागणी कर ना. तुझी मागणी काय सांग ना प्रखरपणे. नाही, एक सेवा केंद्र पाहिजे मांडोगण फराटामध्ये. मांडवून फाटमध्ये. कधी पण आलं तरी गर्दी असतेच. अच्छा, वाढती लोकसंख्या आहे आणि आसपासच्या गावांमुळं बरं. येथील नागरिकांना अशा लाईनमध्ये थांबण्याची वेळ येते. या आधार केंद्राबाबत सेवा चांगली मिळते, त्याबद्दल तक्रारी नाहीत. परंतु अजून एक आधार केंद्र या मांडोगण फराटा परिसरामध्ये हवे अशी मागणी होत आहे. आपण कशासाठी आलात ताई? आधार कार्ड अपडेट. बरं, काय कोणती योजना घ्यायची आपल्याला? लाडकी बहिणीची. बरं, याच्या अगोदर माहिती नव्हतं का आपल्याला किंवा मुदत उद्याचीच आहे? 18 तारीख उद्या शेवटची मुदत आहे. पण शेतात कामं चालले भरपूर कापूस. अच्छा, त्यामुळे आज करू उद्या करू. ओके. बरं, आपण काय शासनाला काय मागणी करू शकताय? शासनाला काय मागणी आहे? आम्हाला वेळ हवाय. पुढची मुदत वाढवून हवी हो. बाकीच्या राहिलेल्या महिलांना. खूप आपण कोणत्या गावातून आलात? तांदळी. तांदळी. आपलं सांगा ताई, सांगा काय असं तेव्हा ह्याच्यावर आवाज उठवला जातो. KYC. बरं, आपण कुठून आलात? तांदळी. आपण हां कुठून आलात? तांदळी. सर, आपण नांद्रेमाळा. नाव सांगा आपलं. बरं, आपली काय समस्या आहे? लेडीज प्रेग्नेंट आहे. बरं, एवढी लाईन लागली. हां हां तुम्ही 2 आधार सेंटर्स होते की हां, आसपासच्या गावात पाहिजे. आपली मागणी अगदी रास्त आहे. हो, एवढ्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. वयोवृद्ध. हा, आता इथं या साईडला माग आजी त्या सकाळी 8 वाजता येऊन गेले. त्यांचा नंबर लागला, त्यांना पाहायचा त्रास आहे. 2 आधार सेंटर असं, एवढं दुसरं काही नाही. आपण सांगा, माहिती सांगायला काय हरकत नाही ना. इनामगाव. अच्छा, विविध गावातून आलेला आहात त्याच्यामुळे माहिती देणं आवश्यक आहे. बरं, आपली काय आहे मागणी दिदी? हां, अच्छा. आजी, आपण कुठून आलात? हां, कानगाव. बरं, आपलं काय आहे नेमकं? मोबाईल लिंक करायचा. कोणत्या योजनेसाठी? काय? लाडके बाई. आपण सर? मी कुरुळीवरून आलोय. गोरपडी. हां, वडिलांच्या आधारला मोबाईल लिंक करायचा आहे. हां, वडील अपंग आहे. बरं. त्यांच्या ऐवजी मी उभा हा, राहिलो. नाही काय अडचण नाही. हां, राहू शकता ना. हां, तर
अजून एखादी सेवा केंद्र उपलब्ध राहिलं पाहिजे आपल्या परिसरात अजून एखादी. हे पहा, महाराष्ट्र शासनाला या ठिकाणाहून खूप छान प्रतिक्रिया व मागणी मिळत होत आहे की आपल्या या भागामध्ये एक सेंटर असल्यामुळे गर्दी होत आहे आणि याचा फटका अपंग, वयोवृद्ध अशा पुरुषांना, नागरिकांना हा जास्त त्रास सहन करावा लागतो. याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी व जे मागणी करतील त्यांना अतितातडीने अजून एक सेंटर हे आसपासच्या गावात अथवा मांडोगण फराटामध्ये देता येत असेल ते नियमानुसार आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. आपल्याला दुसरं सेंटर कुठं हवं आहे? कमीत कमी वडगावमध्ये तरी पाहिजे. वडगाव रासायमध्ये हां, ते आसपासची गावं भरपूर येतील तिथे. आपण कुठून आलात म्हणले? कुरुळीवरनं. कुरुळी. किती किलोमीटरचा प्रवास आहे हा अंदाजे? 11-12 किलोमीटर. 11-12 किलोमीटर. दादा, आपण गाव सांगा ना. रासाय वडगाव. आपण बोलता त्यांचं काढायचं का सर? आपण शिरसगाव बोडखा, जिल्हा अहमदनगर. बरं, येतं कोणाकडे काय राहिला कामानिमित्त? गावातून लहान मुलांचं. आपण हां, कोळगाव डोळस. बरं, काय कामासाठी आला? आधार कार्ड. बरं, आपली मागणी काय आहे शासनाकडे? अहो, असं लाईनला उभं राहणं बरं आहे की अजून एखादं सेंटर हवं आहे? काय मागणी काय आहे सांगा तुमची. हां, आपण कुठून आलात? तांदळी. आपली काय मागणी आहे सर? आधार अपडेट, केवायसी. बरं, आपण काय सांगू शकता? हे पहा, आधार कार्ड लिंकसाठी खूप काही ह्या एकाच सेंटरवरती ताण येत असल्यामुळे नागरिकांची, ग्राहकांची मागणी आहे की दुसरे सेंटर हे शासनाने मंजूर करावे. या ठिकाणी गर्दी आहे आणि उद्याची शेवटची मुदत असल्यामुळे अनेक जण आपल्या नातेवाईकांसाठी आलेले आहेत, नातेवाईकांना घेऊन आलेले आहेत. यामध्ये अपंग, वयोवृद्ध यांचाही समावेश आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुढील मुदत ही वाढवून देण्यात यावी योजनेची अशी मागणी होत आहे. विविध गावातून 15-20 किलोमीटर अंतरावरून, काही 30 किलोमीटर अंतरावरून हे या ठिकाणी नागरिक आलेले आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने याची नक्कीच दखल घेऊन पुढील मुदत लाडक्या बहिणीसाठी ही वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी, महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले, मांडोगण फराटा.